बातमी पुण्याची आहे। पुण्यात पुन्हा लैंगिक अत्याचाराची घटना घडली आहे। बापाकडूनच पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झालाय। बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना पुण्यातील नांदेड सिटी परिसरात धक्कादायक प्रकार घडलाय। 14 वर्षीय मुलीवर नराधम बापानं या ठिकाणी लैंगिक अत्याचार केलेले आहेत। 8 महिने हे लैंगिक अत्याचार होत होते। संतापजनक असा हा सगळा प्रकार। आई घराबाहेर गेल्यावर नराधम बाप मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करत होता। या प्रकरणी पुण्यातल्या नांदेड सिटी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? अतिशय धक्कादायक हा सगळा प्रकार आहे आणि बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी खरं तर ही घटना म्हणावी लागेल। पुण्यातील नांदेड परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे आणि बापाकडूनच मुलीवर लैंगिक अत्याचाराचा हा सगळा प्रकार घडलेला आहे। स्वतःच्या 14 वर्षीय मुलीवर नराधम बापाने जवळपास 8 महिने तो लैंगिक अत्याचार करत होता। आई बाहेर गेल्यानंतर हे सगळी कृत्य आहे तो बाप त्याच्या मुलीवर करताना पाहायला मिळत होता आणि बाल हक्क समितीने हा सगळा प्रकार उघडकीस आल्यानंतर आता पोक्सो कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल झालेला आहे आणि नराधम बापाला 25 वर्षीय आहे त्याला सुद्धा आता अटक करण्यात आलेली आहे आणि पुण्यातील नांदेड सिटी पोलीस स्टेशन मध्ये यासंबंधीचा गुन्हा दाखल झालेला आहे। खरं तर काही दिवसांपूर्वीच पुण्यात स्वारगेट एसटी स्थानकामध्ये लैंगिक अत्याचाराची एक घटना घडलेली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा हा जो प्रकार आहे जो बापाकडूनच मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आलाय। निश्चित। अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।